एम्ब्युलन्स? ती एम्ब्युलन्स नाही, ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स. जर तुम्हाला पण विली सारखं बरोबर उच्चार करायचे असतील तर डाउनलोड करा कुकू टीव्ही किड्स ॲप आणि एव्हरीडे कुछ नया सीखो. कुकू टीव्ही. नायरा बघ, मी ड्रॅगन आहे. वाव. आणि बघ, मी आहे मॅमथ. मुलांनो, अन्नाशी असं खेळायला नाही पाहिजे. अन्नाचा नेहमी आदर करावा. नील, काय झालं अन्नाचा आदर नाही केला तर? अन्न थोडंच आमच्यावर रागवणार आहे. असं नसतं मुलांनो. आपण अन्नाचा आदर करायला पाहिजे, कारण त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते कामं करण्यासाठी. अन्नाला राग येत नाही याचा अर्थ असा नाही की आपण त्याच्याशी खेळायला पाहिजे. ठीक आहे, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ये गोष्टीची वेळ. भरपूर गवत असलेल्या एका जंगलात एक हरिण राहत होतं. इतर हरणांप्रमाणेच ते सुद्धा गवत खात असे. ते एक भाग्यवान हरिण होतं. जंगलात नेहमीच हिरवं लुसलुशीत गवत भरपूर असल्यामुळे हरिण कधीही उपाशी राहत नव्हतं. पण त्या हरणाची एक वाईट खोड होती. खाऊन झाल्यावर हे हरिण उरलेल्या गवताची नासधूस करे आणि खराब करून टाकत असे. नेहमीच ते गवत मातीपासून उपटून टाकत असे. एके दिवशी जेव्हा ते हरिण गवताशी खेळत होतं तेव्हा अचानक गवत त्याच्याशी बोलायला लागलं. हे बघ, माझी अशी नासाडी करणं बंद कर. हा, हे कोण बोललं? मी बोलतोय. गवत, तू मला ओळखलं नाहीस का? पण तू कसं काय बोलू शकतोस? मी गरज असेल तेव्हाच बोलतो. तू तर एक मस्तीखोर हरिण आहेस. तुला आम्ही खाण्यापासून अडवलं नाहीये. हवं तितकं खा, पण खेळून आमची नासाडी नको करू. काय? तुला नक्की काय म्हणायचंय? नासाडी करणं बंद कर. मला जे आवडतं मी तर तेच करणार. मग एके दिवशी ते हरिण नेहमीप्रमाणे गवताची नासाडी करत होतं. तेवढ्यातच तिथे एक सिंहीण येते. ती सिंहीण खूप हिंस्त्र आणि उपाशी असते. जेव्हा हरिण तिला लांब उभं असलेलं पाहतो तेव्हा त्याचे पाय भीतीने लपटू लागतात. अरे देवा, ही सिंहीण तर खूप उपाशी दिसतीये. आता मी काय करू? काय करू मी काही वाचणार नाही आता. ए हरणा, काय? हे काय झालं? लवकर त्या सिंहिणीने तुला बघायच्या आत त्या कोपऱ्यात जा जिथे तू गवत खराब नाही केलेलं आहेस. जा आणि तिथे लपून बस. वाचलो बाबा. आभारी आहे गवत भाऊ, तुम्ही माझा जीव वाचवलात. तुम्ही बरोबर होता. मी आता मस्ती करणार नाही आणि तुमचा आदर करेन. तेव्हा मुलांनो, अन्नाची नासाडी करायला नको. आपण कायम अन्नाचा आदर करावा. आपल्याला ते जीवन देतं. आलं आमच्या लक्षात आजोबा. यापुढे कधी आम्ही अन्नाशी खेळणार नाही. माझी लाडाची नातवंड.